जय सच्चिदानंद. आपणा सगळ्यांच्या आत विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पती पत्नीच्या दिव्य व्यवहाराविषयी आणखी काही बोलूया. नवरा बायकोमध्ये कधी कधी शॉपिंगवरून फारच भांडणं होतात. याचा नवरे मंडळींना याचा अगदी चांगलाच अनुभव असणार, कारण या शॉपिंगचा मोह स्त्रियांना खूपच असतो. नवीन नवीन साड्या घ्यायच्या, नवीन नवीन गोष्टी आणायच्या, मार्केटमध्ये काही नवीन प्रॉडक्ट आलं तर ते आधी घरात घेऊन यायचं, कुठे सेल चालला असेल तर तिथे त्वरित पोहोचायचं आणि नवऱ्याकडून शॉपिंगसाठी पैसे उकळायचे. बघा, पुरुषांना कधीच त्यामध्ये इंटरेस्ट नसतो. खूप कमी पुरुषांना शॉपिंगमध्ये इंटरेस्ट असतो आणि खूप कमी स्त्रियांना शॉपिंगमध्ये इंटरेस्ट नसतो. खूप दुर्मिळ अशी एखादी स्त्री असेल जिला शॉपिंगमध्ये इंटरेस्ट नाही. त्यामुळे स्त्रिया कायम शॉपिंगसाठी पुरुषांमागे तगादा लावतात. मला शॉपिंगसाठी केव्हा न्याल, केव्हा घेऊन जाल. एक कपल येतं, अमेरिकेत आहे. नवरा ड्राईव्ह करतो, बायको करत नाही. त्यामुळे नेहमी नवऱ्याला शॉपिंगसाठी बायको घेऊन जाते. नाही त्याला जमलं तर ती रुसून बसते, फुगून बसते. त्यामुळे तिला, बिचाऱ्या नवऱ्याला, तिला घेऊनच जावं लागतं. आणि बायकांची काय सवय असते शॉपिंग करताना? ज्या दुकानात जातील ढीगभर साड्या काढायला लावतात, ढीगभर कपडे दाखवायला लावतात, ढीगभर गोष्टी काढायला लावतात आणि सगळ्या बघतात, सिलेक्ट करतात, रिजेक्ट करतात. चांगली आहे, ही नको. कधी लगेचच त्या ठरवूच शकत नाहीत कुठली साडी, कुठली वस्तू घेऊ. खूप कन्फ्युजन, विवरिंग. तिच्या डोक्यात गोंधळ उडालेला असो इतक्या सगळ्या ढीगभर साड्या बघून. त्यामुळे कायम अशा बायकांची तक्रार हीच असते की माझ्या नवऱ्याला शॉपिंगला घेऊन जायचं म्हटलं तर त्याला कंटाळाच येतो, तो नाही घेऊन जात मला. आणि नवरा म्हणतो मी काय करू, असं शॉपिंगला जायचं म्हणजे माझा फारच वेळ फुकट वाया जातो. 4-5 तास लावते या दुकानातून त्या दुकानात, त्या दुकानातून त्या दुकानात. कुठेच तिला कुठलीच गोष्ट आवडत नाही. आणि आम्हा पुरुषांचं तर कसं असतं की आमचं एक दुकान फिक्स असतं, तिथे जातो, जेव्हा हवं तेव्हा शर्ट किंवा पॅन्टचं जे कुठलं कापड हवं आहे घेऊन येतो, शर्ट हवा तर तोही घेऊन येतो. आणि सिलेक्शनमध्ये असं काही नसतं. बरा जो वाटतो एखादा पीस आम्ही घेतो, 2 शर्ट पॅन्टची गरज असते तेवढे घेऊन येतो. अर्ध्या तासात सुट्टी. आणि यांचं तर संपूर्ण दिवसभर फिरलो तरी होत नाही. एक दिवसात 4-5 तास नुसत्या फिरूनच येतात. पहिल्या वेळी फक्त बघून येतात. काय भाव आहे, कसा भाव आहे, काय स्वस्त आहे, काय महाग आहे, सगळ्यात चांगल्या गोष्टी कुठे मिळत आहेत. मग पुढच्या रविवारी पुन्हा एकदा घेऊन जाणार, पुन्हा तिथे 4-5 तास वाया घालवणार. मग थोडंसं काहीतरी घेऊन येणार. मग तिसऱ्या रविवारी जाऊन पुन्हा मुख्य खरेदी करणार. मग घरी आल्यावर अरे हे तर छान नाही दिसत आहे, शेड चांगली नाही आहे, त्यापेक्षा दुसरीच चांगली होती. मग चौथ्या रविवारी जाऊन बदलून आणणार. म्हणजे 3 वेळा जेव्हा बदलेल ना तेव्हा तिला शांती मिळते, मगच ती ते घालणार. असं ते कपल होतं. असं हे हिचं 3-4 वेळा तरी चालायचं. 2-3 वेळा तर प्रत्येक स्त्रीचं असतंच. सिलेक्शन करण्यातच फार चूजी असतात आणि निवड करू शकत नाहीत, कुठलं घेऊ कुठलं नको. आता हिचा नवरा किती बोर होत असेल बघा. आणि नवऱ्याला तर इतकी लाज वाटते, पुन्हा आता त्या दुकानदारासमोर कसं काय जायचं. इतकं रिजेक्ट करते, इतके कपडे दाखवायला लावायचे, पुन्हा ठेवायला लावायचे आणि किती काम करवून घ्यायचं आणि घ्यायचं काहीच नाही. ते काही नवऱ्याला आवडत नाही आणि बायकोला मात्र त्याचं काहीच वाटत नाही. अहो, आपण पैसे देऊन घेतो, दुकानदाराचं कर्तव्यच आहे ते, दाखवायलाच हवं. आपल्या भारतातली दुकानदारे खूप मिजाजखोर झालेत.
ते तर ग्राहकाला बघूनच ओळखतात की हे काही घेणारे नाहीत, हे फक्त थप्पीच्या थप्पी बघणारे घेणारे नाही आहेत. मग ते अजिबात इंटरेस्ट रिस्पॉन्सच देत नाहीत. तो सांगतो बघून घ्या, तुम्हाला जे आवडेल ते सांगा, तेवढंच मी काढून देईन, तुम्ही घेणार आहात की नाही. तर बघा, इतकं चिकित्सक असणंही चांगलं नाही आहे. हा मोहाचा परिणाम आहे. मोह त्यांना इतकं व्यापून टाकतो, त्याची व्याप्ती वाढते, त्यामुळे माणूस गोंधळतो. हे चांगलं आहे का ते चांगलं आहे, हे का ते का हे का ते. मोहाबरोबर लोभही आहे. महाग आहे, हे स्वस्त आहे, यात जास्त पैसे आहेत, हे फारच महाग आहे, नकोच ते. पूर्वग्रहसुद्धा असतात. कधी सेलमधून माल आला तर हो ठीक भर घेऊन जाते आणि आतल्या कपाटात छान भरून ठेवते आणि कधी त्याचा वापरही करत नाही. वर्ष 2 वर्ष 3 वर्ष पडून राहतात आणि खराब होतात आणि मग फेकून देतात. असं तर खूपदा होतं. खास करून श्रीमंतांच्या घरी तर असं खूप वेळा होतं. मध्यमवर्गीय गरिबांच्या घरी असं नाही होत. त्यांच्याकडे तर येतात पैसे आणि खर्च होतात. झाला हिशोब. आठवड्याला येतात, आठवड्यात संपून जातात. मोह. एकदा एक जोडपं होतं, त्यांची मॅरेज ॲनिव्हर्सरी आली. तर बायकोची खूप मोठी अपेक्षा होती की नवरा मला आज हिऱ्याची अंगठी आणून देईल किंवा हिऱ्याचे कानातले आणून देईल. पण त्या दिवशी, लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी, नवरा एक रोपटं घेऊन आला, शोभेचं झाड घेऊन आला. तर बायकोला फारच वाईट वाटलं. इतकंसं तुम्ही इतके पैसे कमावता, इतके खर्च करता, आपल्या फॅमिलीसाठी किती खर्च करता, किती देता. आपल्या कुटुंबात कोणाचं लग्न झालं तर तुम्ही किती सगळ्या गोष्टी आणून देता आणि माझ्यासाठी फक्त हे असं लहानसं रोपटं आणलं. खरं तर तुमच्याकडे तर किती पैसे आहेत, एखादी हिऱ्याची अंगठी, एखादी इयरिंग तर आणायची ना. तर नवरा म्हणायला लागला, असं तर नाही होऊ शकत. आपल्या घरात तर असं आहे की एका सुनेला जर काही आणलं तर घरातल्या सगळ्या सुनांना घेऊन यावं लागतं. म्हणून हे रोपटंच ठीक आहे, लहानशी गोष्ट आहे. मोठी वस्तू, हिऱ्याची एखादी अंगठी, असं काही तू मागितलंस तर फॅमिलीमध्ये जितक्या सुना आहेत सगळ्यांसाठी मला ते आणावं लागेल, तुझ्या एकटीलाच का बरं. तर म्हणाली, असं कसं होईल, सगळे तर आपापल्या बायकांसाठी आणतात, तुम्हीच एकटे घराणं कुटुंब धरून बसलेले आहात आणि माझा काही हक्क आहे की नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला काहीच नाही वाटत, माझ्यासाठी काही आणायची इच्छा नाही होत का. असं म्हणून ती रडायलाच लागली आणि इतका तमाशा केला. त्या दिवशी दादाजी तिच्या घरी गेले होते. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांनी सत्संग ठेवला होता. तर मग रडत सगळ्या तक्रारी करायला लागली नवऱ्याच्या दादाजींकडे. बघा, हा माझा नवरा रोपटं घेऊन आला, फक्त डेकोरेटिव्ह प्लांट, डायमंड वगैरे काहीच नाही आणलंय. सोन्याचा दागिना तरी आणायचा, तेही मला चाललं असतं, पण ह्या पानांचं काय करणार आहे मी. तर मग दादाजींनी विचारलं की का बरं असं केलंस तू. तर म्हणाला, आमच्या कुटुंबात अशी पद्धतच आहे. दादाजी म्हणाले, अरे घराण्याचं जाऊ दे, पण आपल्या बायकोला खुश ठेवावं लागतं कधी कधी. आता हे जे आता बून से जो गई है, ते आता हौद से परत आणण्याचा प्रयत्न कर. आणि एक काम कर, हिला आता प्रत्येक मॅरेज ॲनिव्हर्सरीला $1,000 प्रत्येक वर्षी द्यायचेच असं ठरवून टाक आणि आत्ताच्या आत्ता $1,000 आणून दे. तर नवरा आता खुश झाला, दादाजींची आज्ञा शिरसावंद्य. बायकोही खुश झाली, अरे वा, माझा तर खूप छान मान राखला गेला. मग नवऱ्याने त्वरित जाऊन $1,000 आणून आपल्या पत्नीच्या हातात दिले. बायको म्हणाली, मला हा मोह काढून टाकायचा आहे, हे पैसे घेऊन मी माझ्या मोहात वाढ का करू, काय घेऊन येऊ. ते म्हणाले, तुझी जी मर्जी असेल ते तू घेऊन ये, माझ्याकडून काहीच अटकाव नाही आहे. तर बायको म्हणाली की नाही, आज दादाजींनी मला खूप मोठा धडा शिकवला आहे, आज माझा सगळा मोह निघून गेला. हे $1,000 मला माझ्यासाठी नको आहेत, मी लोककल्याणासाठीच हे पैसे सगळे चांगल्या कार्यामध्ये, सत्कार्यामध्ये खर्च करू इच्छिते आहे.
मग तिने ठरवलं आणि त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी तिचा नवरा तिला $1000 देतो, प्रत्येक वर्षी ती ते सत्कार्यात खर्च करते. तेव्हा तिला दादाजी म्हणाले की आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस नाही आहे, तर आज तुझा निर्मोही दिवस आहे. मग ती खूपच खुश झाली. अशा तऱ्हेनं मोहाचं स्वरूप काय आहे समजून घेण्याची गरज आहे आणि त्यातून सुटण्याचीही गरज आहे. इतका मोह काय कामाचा की जो घरात नवऱ्याशीच भांडण करेल. चांगल्या दिवशी मॅरेज ॲनिव्हर्सरीच्या दिवशी भांडण करवेल, मनस्ताप घडवेल, रडणं, तमाशा करवेल. हे अजिबात बरोबर नाही आहे. खूप सारे लोक अशा प्रकारे आपल्या जीवनात या मोहापायी फार दुःखी होतात आणि स्त्रियांनी तर हे जास्त समजून घ्यायची गरज आहे. शॉपिंगची त्यांना फारच क्रेज असते. जरा जरी त्यांना वेळ मिळाला तरी त्यांच्या डोक्यात हेच येतं की आता टाईमपास कसा करायचा, चला काहीतरी शॉपिंग करायला जाऊ, एखाद्या मॉलमध्ये जाऊ, फिरून येऊ, आवडलं तर काहीतरी शॉपिंग करून येऊ आणि घरामध्ये आणून ठेवू. आणि दुकानदार काय करतात, चांगल्या साड्या, चांगल्या गोष्टी हो त्या शोकेसमध्ये लावतात. का लावतात बरं? की स्त्रिया त्या सगळ्या बघून मोहात पडतील, मोहित होतील, जेणेकरून त्यांचा धंदा चालेल आणि त्यांच्या नवऱ्यांचे खिसे रिकामे होतील. नवरा बिचारा बरोबर जातो तेव्हा त्याची पत्नी बायको त्याला आत घेऊन जाते दुकानात. तेव्हा बिचाऱ्याला घाम फुटतो, आता माझं पाकीट खाली करणार ही बाई. आणि जर का तो नाही म्हणाला तर इतकं मोठं भांडण उभं राहतं. तर हे सगळं मोहापायीच घडत असतं. एक कपल येतं, त्यातला नवरा तर म्हणतो की माझी बायको तर एवढी शौकीन आहे, इतके किमती ड्रेस घेऊन येते, हजारो 25, 30, 40 हजार रुपयांचा एक ड्रेस आणतच राहते. मी पैसे कमावतो, पण त्याचा अर्थ असा नाही की असा वायफळ पैसा तिने खर्च करावा. आणि ती घेऊन येते आणि घालतही नाही, एखाद वेळेला वापरते. माझं म्हणणं आहे की आता इतके पैसे खर्च केले तर पुन्हा घाल कपडे, जेणेकरून त्याचे पैसे तर वसूल होतील. मग म्हणणार की एखादं लग्न तर येऊ दे, इतका महाग ड्रेस लग्नासारखं काही निमित्त असेल तर घालेन, घरात थोडीच घालून फिरणारे मी इकडून तिकडे कसं दिसेल. मग त्यावरून त्या दोघांचं भांडण व्हायचं. मग आम्ही म्हटलं की जाऊ द्या, ती काही एकदा जरी तिने घातलं, 10 वेळा घातलं, इतके छान कपडे ती घालून जाते, इतका किमती ड्रेस घालून जाते, तर तुझीच किंमत समाजात वाढेल की नाही. हो किती पैसेवाला आहे. आजकाल नवऱ्यांना सुद्धा हा शौक असतो, आपल्या बायकोला डायमंडचे सेट, मोठमोठ्या डायमंडच्या इयरिंग्स, चेन असं सगळं बनवून आपल्या पत्नीला ते परिधान करायला लावतात आणि पार्टीमध्ये, लग्नांमध्ये घेऊन जातात, जेणेकरून तिच्या नवऱ्याकडे किती पैसे आहेत याचा शो ऑफ पत्नीच्या दागिन्यांमुळे होतो. डायमंड आणि एम्ब्रॉइड हे सगळे हिरे, माणकं, पाचू हे परिधान करून मान दाखवून द्यायची पद्धत आहे. तेही चुकीचंच आहे ना. बघा, तुमच्या बायका म्हणजे शोकेसमधल्या पुतळे आहेत का, की हिऱ्याचे दागिने घालून लग्नात मिरवायचे ते कोणासाठी? हे सुद्धा चुकीचंच आहे. असा शो करून काय फायदा आहे? आणि असा शो केलात ना तर हे इन्कम टॅक्सवाले रेड घालतील, त्याचाही विचार करा. म्हणजे मर्यादा पाळावी, किती मर्यादेत राहायचं ते ठरवायला हवं. लग्नानंतर या सगळ्याचा विचार करणं फार फार आवश्यक आहे. एका ताईला तर इतका डायमंडचा शौक होता, जेव्हा बघावं तेव्हा नवऱ्याला म्हणायची मला हिरे आणून देत नाहीत, तू आणून देतो म्हणायचं. जर का घरात कुणाचं लग्न असेल, घरातलंच कुणाचं लग्न असेल तर मी खर्च करीन ना, पण तू तर रोज प्रत्येक वर्षी म्हणतेस की मला डायमंडचा सेट आणून द्या, लाखो रुपयांचा सेट, असं रोज प्रत्येक वेळी थोडंच घ्यायचा असतो तो. आणि इतर काही नसलं तरी आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होईल तेव्हा आणून देईन. तर उलट म्हणते की मला तर काही मोह नाही, माझा तर मोह अगदीच संपलाय. पण हिऱ्यांचा मोह उरलाय. अगं, सगळ्यात जास्त किमती आणि पतीचा खिस्सा रिकामा करणाऱ्या वस्तूचाच मोह उरलाय तुला.
लहान सहान मोह नसून काय फायदा, ते तर इतर सगळे मोह पूर्ण करून घेतले, संपले. आता हा एक्स्ट्रीम बाकी राहिलाय, तोच धरून बसली आहेस आणि एंडलेस आहे हे तर. एक ताई ताई येते, ती लंडनची आहे. ती तर म्हणते मी खूप एखाद्या पार्टीला समजा जायचं असेल, कधी लग्नाला जायचं असेल, तर मी अगदी नटून थटून टिपटॉप बनून जाते लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, की मी किती सुंदर आहे, किती छान छान कपडे दागिने परिधान केलेत. आणि माझ्या नवऱ्याला मी अगदी साधं सरळ ठेवते, चांगले कपडे परिधान करू देत नाही. तो मला विचारतो काय घालू, तर मी त्याला अगदी साधे साधेच कपडे देते, अजिबात चांगला ड्रेस देत नाही. माझा नवरा बिचारा अगदीच भोळा भाबडा आहे आणि हे सगळं त्याच्या इतकं लक्षातही येत नाही. पण समजा नवरा कधी म्हणाला की आपण दोघंही मॅचिंग करू, तर तू हे परिधान कर, तू ते कर, तेव्हा ही काय करते, तर जाणून बुजून नवरा तयार झाल्यानंतर शेवटी ती तयार होते. मग जाऊन मॅचिंग न होऊ दे, त्याचं कमी दिसावं असे कपडे घालते ती आणि स्वतः एकदम भारी कपडे घालते. का तर नवऱ्याने अट्रॅक्टिव्ह कपडे घालू नयेत, कारण तो जर अट्रॅक्टिव्ह दिसला तर इतर स्त्रिया त्याच्यावर लुब्ध होतील, नजर बिघडेल त्यांची. तर तिच्या सेफर साईडसाठी असं करायची. असंही असतं कित्येक स्त्रियांचं, जेलसी वाटायला लागते, माझ्या नवऱ्यावर कोणी लुब्ध होऊ नये. काही पतींचंही असं असतं की माझ्या बायकोवर कोणी लुब्ध होऊ नये. खरं तर नवऱ्यांचं असं खूप असतं की माझी पत्नी सुंदर असावी, सुंदर असेल तर तिने छान छान कपडे घालावेत, नटून थटून यावं, मेकअप करून यावं, जेणेकरून सगळ्या मित्रमंडळींमध्ये माझी शान वाढेल की याची बायको बघा किती सुंदर आहे. अरे हा असा विचार करू नका, इतर बघतात, खुश होतात आणि स्तुतीसुद्धा करतात तुमच्या बायकोची, पण त्याबरोबर ते नजरेतनंही सुख घेत असतात तुमच्या पत्नीबाबत. नजर वाईट असते. एक ताई तर म्हणत होती की मला इतकी हौस होती माझा नवरा कायम हँडसम दिसावा, खूप टिपटॉप राहावा, चांगले चांगले कपडे घालून पार्टीला जावं, लग्नाला किंवा पार्टीला कुठेही जायचं असेल तर मी तर त्याला 2-2 वेळा शेविंग करायला लावायची, संध्याकाळी पुन्हा करा म्हणजे तुम्ही चिकणे दिसाल. अरे आता म्हातारे व्हायला लागलात, आता काय करायचं चिकणे दिसून, सोडून द्या हा मोह. कशासाठी, याला काही अंतच नाही आहे मोहाला. एक मुलगी आहे, ती तर म्हणते मला तर काहीच मोह नाही, पण माझ्या नवऱ्याला इतका मोह आहे. शॉपिंगला आम्ही जातो तर मला तर काहीच समजत नाही, तो मला नेहमी रागवतो, तुला तर काहीच समजत नाही, कुठला रंग निवडायचा, कुठलं डिझाईन पसंत करायचं, तू अगदी बुद्धू आहेस बुद्धू. मग मी म्हणते मी बुद्धू आहे तर तुम्हीच पसंत करा, तुम्ही जे म्हणाल ते मी घालेन. पुरुष लोकही असे जास्त चिकित्सक असतात, पण जास्त करून स्त्रियाच असतात, पुरुष कमी असतात. एक ताई होती, ती आम्हाला भेटली होती. ती म्हणाली की आता माझा सगळा मोह संपला ताई. ती अमेरिकेत राहत होती. मला कुठल्याच गोष्टीचा, कपड्यांचा, दागिन्यांचा मोह नाही. मला मुलं वगैरेही नाही आहेत. आता या सगळ्याचं काय करायचं आहे? इतके सगळे ढीगभर कपडे माझ्याकडे आहेत. आता तर माझं वयही झालं आहे. आता असे कपडे घालायलाही आवडत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सगळे नवनवीन कपडे ते सगळे मी भारतात पाठवून देते आणि जर एखाद्या गरीब मुलीचं लग्न असेल तर तिला ते लग्नात देऊन टाकते. तर आम्ही म्हटलं खूपच छान आहे, पाठवून दे, कुरिअर करून टाक. तर म्हणाली हो नक्कीच करीन, माझा सगळा मोह निघून गेला. आता या सगळ्या खूप महाग भारी साड्या मला नको आहेत. आणि मग पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा त्यांना भेटलो. आम्ही अमेरिकेत गेलो होतो. तेव्हा ती स्वतःच सांगायला लागली की ताई तुमच्याशी मी बोलले आणि मग तुम्ही गेल्यानंतर एके दिवशी मी बराच वेळ काढून माझे सगळे कपडे कपाटातून बाहेर काढले आणि ठरवायला लागले की कुठले कपडे मी पाठवून देऊ भारतात एखाद्या गरीब मुलीसाठी. मग एक साडी काढायचे आणि बघून म्हणायचे की ही देते. मग आतून मोह म्हणायचा की नाही, या साडीची बॉर्डर तर खूपच सुंदर आहे, ही राहू दे. मग ती नाही द्यायची, मग ठेवून द्यायची, नाही द्यायची म्हणून. दुसऱ्या थप्पीमधून दुसरी काढायचे आणि म्हणायचे वा या साडीचं टेक्स्चर किती छान आहे, असं आजकाल तर मिळतही नाही, जाऊ दे राहू दे. मग आणखी कुठली काढायचे
अरे ही तर खूपच महाग आहे, इतकी महाग थोडीच द्यायची असते, ठेवून द्या. मग आणखीन काढायची. अरे ही तर माझ्या नवऱ्याने मला पहिल्या ॲनिव्हर्सरीला भेट दिली होती, ही बरं कशी देणार, ठेवून द्या. असं करत करत तुम्हाला पटणार नाही ताई, एकही साडी मी देऊ शकले नाही, दिलीच नाही. सगळ्याच्या सगळ्या साड्या मी उचलून पुन्हा कपाटात ठेवून दिल्या. माझा मोह संपतच नव्हता हेच मला दिसलं. तर बघा, हा मोह संपणं, खूप म्हाताऱ्या बायका झाल्या तरी त्यांचा साडीचा मोह सुटत नाही. त्या जर लग्नाला पार्टीला गेल्या तरी नटून थटून चांगले चांगले कपडे घालून, म्हाताऱ्या आजीसुद्धा आता भगवंताकडे जायची तयारी करा, या साड्या घालून लग्नाला जायची का तयारी करताय. मग म्हणेल की नाही नाही, सगळे लोक म्हणतील की हिच्याकडे चांगली साडी नाही का, आपल्या मुलांना चांगलं वाटेल, मुलांसमोर बरं दिसेल, नवऱ्याला आवडेल म्हणून चांगली साडी नेसते. मला तर नाही हौस, खरं तर आतून खूप असते. म्हणजे निर्मोही होणं. जगात एकच निर्मोही पुरुष आम्ही बघितला आहे, दादा भगवान. संसारातल्या कुठल्याच गोष्टीचा मोह नाही. कधी त्यांनी पाहिलंच नाही की त्यांच्याकडे कुठल्या गोष्टी आहेत, किती कपडे आहेत, कुठल्या वस्तू आहेत. एवढीशी बॅग, एवढंच त्यांच्या जीवनात होतं, बाकी काहीच नाही. लाख कोणी त्यांना काही देऊ करेल, पण तरी ते कधीच कुणाकडूनच काहीही घ्यायचे नाहीत. काही लोक म्हणायचे तुम्हाला फर्स्ट क्लास मर्सिडीज गाडी देतो, रोल्स रॉयल्स देतो. ते म्हणायचे काय करू, मला त्याची काही गरजच नाही आहे. दादांना खूप अमेरिकेतल्या मोठमोठ्या मॉलमध्ये घेऊन जायचे आणि फिरायला घेऊन जायचे, सगळं दाखवायचे. एखादी चांगली गोष्ट त्यांना आवडली म्हणजे भक्तांना असं वाटायचं की त्यांना जर ही गोष्ट आवडली तर आपल्याला ती त्यांना खरेदी करून देण्याचा लाभ मिळेल. तर दादाजींना तुम्हाला काही आवडलं दादाजी तर सांगा, आम्हालाही काही लाभ होईल, धर्मलाभ. तर दादाजी म्हणायचे अख्ख्या अमेरिकेत मी फिरलेलो आहे, म्हणजे तुमच्या अमेरिकेतल्या सगळ्या स्टोअरमधलं एकही स्टोअर मला खरेदी करू शकलेलं नाही. एकही स्टोअरमधली एकही वस्तू मी विकत घेतलेली नाही. आपण लोक गोष्टी खरेदी करायला जातो, पण ज्ञानी लोकांना काय दिसतं, ही गोष्टच आम्हाला खरेदी करतेय, हा मोह आम्हाला मारतोय. म्हणजे ज्ञानींची दृष्टी किती उच्च असते. ते म्हणतात आत्म्याच्या सुखासमोर मला संसारातलं कुठलंच सुख हे सुखच वाटत नाही. ठीक आहे, शरीर झाकण्यासाठी कपड्यांची गरज आहे म्हणून त्यांच्याकडे फक्त 3 पेअर होत्या, 3 जोडी कपडे वापरायचे ते, त्यापेक्षा जास्त काही नाही. आणि कधी त्यांनी स्वतःच्या बॅगेत डोकावून बघितलं नाही, काहीच बघितलं नाही. निरुमांना म्हणायचे की आता सांभाळा, तुम्ही जे काही आहे ते सांभाळा. त्याचंही त्यांना काही पडलेलं नव्हतं. म्हणजे ज्ञानींसाठी मोह नष्ट होणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. सगळ्या पत्नींना आमची हीच एक विनंती आहे, आपल्या पतींवर थोडी दया करा. जरा शॉपिंगचा मोह काहीतरी कमी करा. त्यांचा तेवढा वेळ वाचवा, त्यांचे पैसे वाचवा, नवऱ्याचं डोकं खाणं कमी करा आणि आपला जो वेळ वाचतोय, पैसे वाचतायत, त्याचा सदुपयोग करा. भगवंताचं नाव घ्या, काहीतरी समाजसेवा करा, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा आणि नवऱ्याला खुश करा. एवढं जरी तुम्ही केलं तरी बघा नवरा तुमच्यावर किती खुश होईल, तुमच्यात किती रमेल आणि ही भांडणं होणं बंद होईल. आणि या शॉपिंगसाठी, पैशांसाठी एवढी भांडणं होतात. सगळं काही असतं पण आणखी हवं असतं खूप जास्त, आणि या मोहाचा कधी अंतच होत नाही. आणि हा मोह तुम्ही बघा, तुम्ही अगदी नटून थटून गेलात, लग्नाला पार्टीला गेलात, लोक तुम्हाला बघून खुश होणार आहेत का? कोणाला वेळ तुमच्याकडे बघायला? तुम्ही काय परिधान केलेत, कुठले दागिने घातलेत, कुठला रंग, कसलं मॅचिंग, कुणाला वेळ आहे सांगा? प्रत्येकाला आपापली काळजी पडलेली आहे. प्रत्येकाला आपापले इन्कम टॅक्स भरण्याची काळजी आहे, इन्कम टॅक्सच्या रेटची काळजी पडली आहे. बायकोला आज सासूने एवढ्या शिव्या दिल्या, त्यामुळे ती बिचारी दुःखात बुडालेली आहे. स्त्रिया, त्यात तुम्ही काय घातलंय, कसं
घेतलंय, तुमचा मोह अप्रिशिएट करण्याचा इतरांना वेळच कुठे आहे. ही तर फक्त आपल्याच मनाची धारणा असते की आपण छान नटून थटून जाऊया, म्हणजे आपलं छान इम्प्रेशन पडेल, लोक आपल्याला बघतील आणि आपली आठवण काढत राहतील. कोणी आठवण काढत नाही. आपल्या बायकोची आठवण येत नाही तर तुमची आठवण कोण काढणार. जय सच्चिदानंद.